पैसे दिलेले नाहीत म्हणून जर तू उशिरा आला असशील तर आधी पैसे घे आणि मग दूध दे। नाही नाही, अहो पैसे तर कधीच दिले मालूताईंनी। तिच्याकडे कुठे तेवढे पैसे आणि आम्हाला विचारल्याशिवाय ती पैशाचे व्यवहार करत नाही। नाही हो, तेच विचारलं मी तर म्हणाल्या आशुताईंनी दिले म्हण। आता मग म्हटलं बरोबर आहे। अश्विनीकडे पैसे मागितलेस तू? मी तिला नको नको म्हणत होते, अंजू, तिने आग्रह केला म्हणून मी घेतले। अंजू शांत होशील का? तुम्ही थांबा जरा। एक तर दूधवाल्यापर्यंत सगळ्या गोष्टी गेलेल्या आहेत, आता गाव भोपटा झाल्याशिवाय राहणार नाहीये, कळतंय का तुला मालविका? अश्वत्थला असं नव्हतं का करायचं आई? वेडाबाई, आता मोठ्या व्हा, धीर धरायला शिका। एका बाळाची आई होणारच तू आता। फ्रेश होऊन येते मी। जा। हॅलो दादा, अरे अश्विनीचं बीपी ना। काय झालं मीरा? काय झालंय मीरा? काय म्हणत होतीस बीपीचं? काय झालं? नमिता, नमिता तू हायपर होणार नाहीस असं प्रॉमिस दे आधी मला। काय झालंय बाळाला? बाळ आत्ता तरी सुखरूप आहे, पण अश्विनीचं बीपी खूप फ्लक्च्युएट होते, त्यामुळे केस वाटते तितकी सोपी नाहीये। तू दादाला जरा सांगशील का? हो मी निघते मीरा, मी लगेच निघते। हो हो, बाय। ही अश्विनी पण फोन उचलत नाहीये, माझा आणि निदान तुमचा तरी। मालविकाचा एवढा पुळका येऊन पैसे दिले ना तिला, निदान तिचा तरी फोन उचलायचा तिने। असं तिचाच असेल नक्की। हॅलो हॅलो वहिनी, एक मिनिट थांब, या। हॅलो। हा हॅलो दादा। हा समीर बोल। वहिनी रागवली का? नाही रे नाही, बोल तू कसा आहेस? छान चाललंय ना तुझं? हा मी ठीक आहे। ऍक्च्युली मी आशूला फोन ट्राय करतोय, पण ती फोन घेतच नाहीये। ती घरीच आहे ना? द्या ना तिला जरा। अरे ती सकाळ लवकरच बाहेर पडली ना ड्युटीला, ऑफिस मध्ये। हो, रात्री कितीही वाजलं तरी मला फोन करायला सांगा, रात्री घरी येईलच ना ती। हो हो हो, चालेल चालेल। ठेवतो मी आता। हो हो हो, ठेव फोन, बाय। अच्छा, एक मिनिट, तुम्ही आतमध्ये जाऊ नका, मॅडम चेक करतात। हो पण अश्विनीची तब्येत बरी होती ना, तिची तब्येत स्टेबल आहे असं मीराने सांगितलं। अरे आपण म्हणूनच तर घरी गेलो। तुमच्याकडनं काही हलगर्जीपणा झालाय का याचा जरा विचार करा की। मीता, काय बोलतेस तू? सॉरी अगं, हे बघ, हे आपल्या मीराचं हॉस्पिटल आहे। अजूनही बंदच येतोय फोन। मी जाब विचारेन म्हणून घाबरून बंद तर नसेल ठेवला तिने, पण काहीही झालं तरी समीरसाठी जीवाचा आटापिटा करून फोन चालू ठेवेल ती। काय झालं असेल मग? मला आज अशी भीती का वाटतेय? तुझ्यावर सगळी जबाबदारी आहे मीरा बाळाची। तू सांगितलंस म्हणून या सगळ्या प्रकरणात मी डोळे मिटून उडी मारली। आता जर का माझ्या बाळाला काही झालं ना तर मी माझ्या जीवाचं। मीता, मीता हे बघ, असं काहीही होणार नाही। आणि तू अगदी बरोबर बोललीस, ही सगळी मीराची जबाबदारी आहे। बरोबर बोललीस तू। नमिता, ही माझीच जबाबदारी आहे आणि मला त्याची पूर्ण जाणीव आहे। तुम्ही दोघं आता जरा शांत राहा, मला माझं काम करू द्या।